हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही कोणत्याही जाती, धर्म, पंथ याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता बारभाई म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन, बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचे म्हणजेच धर्मरक्षण केले, तसेच स्वराज्याची स्थापना केली. पण त्यांच्याच नावावरून राजकारण करणारे आज जाती जातीमध्ये तेढ कसा निर्माण होईल आणि कशा प्रकारे जातीचा वापर राजकारणात करतात हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू. स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. जोपर्यंत आपण समाज म्हणून संघटित होणार नाही तोपर्यंत आपल्यावर गुलामगिरी येतच राहील. हे वाक्य असेल किंवा आय एम नॉट अफ्रेड ऑफ दोज हू हेट हिंदूज और मुस्लिम्स, आय एम अफ्रेड ऑफ दोज हिंदू पीपल हू डोंट बिलीव्ह इन हिंदुइझम. आयुष्यामध्ये एकदा जन्मठेप होते, पण या व्यक्तीने स्वातंत्र्य संग्रामात लढाईसाठी आपलं जीवाचं बलिदान केलं आणि दोनदा जन्मठेपाची शिक्षा भोगली. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन. मित्रांनो, नुकत्याच काही नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो पुतळ्याचं नुकसान झालं आपण हे बघितलंय. ते दुर्दैव होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं नुकसान झालं ते इंजिनियर्स असेल किंवा ते आर्किटेक्चर असेल या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी हे नक्कीच. पण ज्यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही, ज्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, ज्या पार्टीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये औरंग्या म्हणजेच औरंगजेबाची औलाद ही सुफी संत म्हणून मेन्शन आहे, ते छत्रपतींच्या पुतळ्याचं कारण समोर करून मोदीवरती टीका करतायत. ते म्हणतात नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि विनायक दामोदर सावरकर यांचं नाव सोबत कसं घेतलं. मित्रांनो, ही तीच मानसिकता आहे जी मानसिकता जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची असते. आज आपण शरदचंद्र पवार साहेब यांच्या विनायक दामोदर सावरकर यांच्या बदलणाऱ्या भूमिकेवरती बोलणार आहोत. शरदचंद्र पवार साहेब हे 1900 दशकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारसरणीवरती टीका केली, पण त्यांचे जे हिंदुत्ववादी विचारधारेवरती प्रश्नसुद्धा उपस्थित केले. पण दशकानंतरचे भाष्य म्हणजे 2000च्या नंतरचे त्यांचे भाष्य आले, त्यांच्या मनामध्ये फरक झाला आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भारताच्या स्वातंत्र्यामध्ये जी काही कार्य आहे याला कधीही निग्लेक्ट करता येणार नाही, याला कधीही इग्नोर करता येणार नाही, अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा केले. तर शरद पवार साहेब हे स्वतः विनायक दामोदर सावरकर यांचे हे प्रेझर्स राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा विनायक दामोदर सावरकर असेल, यांनी कशा प्रकारे भारतातल्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण देवाच्या कॅटेगरीमध्ये घेतो, आपल्यासाठी ते दैवत आहे. पण विनायक दामोदर सावरकर ह्या व्यक्तीने ज्या प्रकारे स्वातंत्र्य संग्रामामध्ये लढा दिला तो सुद्धा मित्रांनो अविश्वसनीय होता. त्यांनी आपल्या जीवाचं सुप्रीम सॅक्रिफाईस ज्याला म्हणतात ते आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी भारतासाठी दिलं. त्यानंतर मित्रांनो, आताची भूमिका जर तुम्ही बघितलं असेल, शरदचंद्र पवार साहेब तेव्हा जातीचं कार्ड वरतं काढतात, तेव्हा धर्माचं किंवा जातीचं कार्ड वरतं काढतात ज्यावेळेस त्यांच्या सोयीची भाषा राहते. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जनतेसमोर माफी मागितली आणि जनतेसमोर माफी मागितली, पण हा जो विषय, हा जो टॉपिक आहे हा लोकांमध्ये ज्वलंत राहावं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत लोकांच्या जातीमध्ये तेढ निर्माण व्हावं याच्यासाठी सतत प्रयत्न करणारे महाविकास आघाडीचे काही नेते आणि महाराष्ट्राचे भीष्मपितामह ज्यांना म्हणतो आपण, त्या भीष्मपितामहांनी लगेच काढी लावली की छत्रपती शिवाजी महाराज आणि विनायक दामोदर सावरकर यांचं नाव कसं काय सोबत घेतलं. मित्रांनो, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कुठल्या लेव्हलपर्यंत हा महाराष्ट्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. 83 वयाच्या वयामध्ये माणूस हा देवधर्माबद्दल बोलतो, सगळ्यांना खुश राहण्यामध्ये, सगळं शांतता पसरवण्यासाठी प्रयत्न करतो. पण हे महाराष्ट्रातले 83 वर्षाचे ज्यांना आपण युवक सुद्धा म्हणतो, काही लोकांसाठी विठ्ठल, काही लोकांसाठी दैवक, काही लोकांसाठी जाणता राजा, अशा पदवींनी आपण त्यांचा उच्चार करतो किंवा त्यांना पदवी देतो, ते महाराष्ट्राची मणिपूर होण्याची भाषा करतात. महाराष्ट्रामध्ये जाती तेढ कसा निर्माण होईल याच्यावरती नेहमी त्यांचा फोकस राहिला आहे आणि इतिहासाचा गवा राहिला आहे. जेव्हा सरकार त्यांच्या विरुद्ध बाजूची येते तेव्हा कशा प्रकारे मोर्चे उभे होतात आणि कशा प्रकारे जातींमध्ये तेढ वाढतो. राज ठाकरे हे त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या रॅलीमध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्की बोलले. जेव्हापासून शरदचंद्र पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार झाली तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पेशली मराठा विरुद्ध अदर जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा जाणून बुजून करण्यात आला. संभाजी ब्रिगेड असो किंवा छावा संघटना असो किंवा अजून कोणत्या संघटना असो, बी ग्रेड, सी ग्रेड या प्रकारच्या संघटना काढून त्याच्या फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष पसरवण्याचं काम अशा प्रकारे करण्यात आलं. मित्रांनो, हा ब्राह्मणद्वेष पसरवला, पण 2.5% असलेल्या लोकांवरती द्वेष पसरून काय होणार? मित्रांनो, एक गोष्ट तर नक्कीच होऊ शकते.
एक गोष्ट नक्कीच होऊ शकते, ती म्हणजे तुमचं पॉलिटिकल जी भाकरी आहे, जी तुम्ही भाकरी फिरवण्याची गोष्ट नेहमी करता आणि पवार साहेब हे भाकरी फिरवण्यासाठी प्रसिद्ध समजल्या जातात, ती भाकरी नक्कीच फिरवल्या जाऊ शकते. ती भाकरी नक्कीच फिरवल्या जाऊ शकते. समाजामध्ये तेढ नक्कीच निर्माण होऊ शकते आणि तुमची जी राजकारणाची भाकरी आहे ती नक्कीच फिरवल्या जाऊ शकते. मित्रांनो, रायगड तुम्हाला माहिती असेल, तुतारी या सिम्बॉलचं उद्घाटन करण्यासाठी किंवा हे सिम्बॉल लोकांसमोर आणण्यासाठी शरदचंद्र पवार साहेब रायगडावरती गेले आणि त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला. ते तुम्हाला माहिती असेल की ते डौलत डुलत आला असं गाणं होतं एक, तर त्याच्यावरती बसून जेव्हा त्या डोलीवरती बसून शरदचंद्र पवार साहेब वरती जात होते, तेव्हा एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की पवार साहेब किती वर्षांनी रायगडवरती आलात? तर पवार साहेब म्हणले तब्बल 40 वर्षांनी. म्हणजे ज्या व्यक्ती, ज्या महामानवाच्या नावावरती तुम्हाला राजकारण करायचं, ज्या महामानवाच्या नावावरती तुम्हाला मतं घ्यायची, त्या महामानवाच्या गडावरती तुम्ही 40 वर्षातून एकदा जाता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही जाहीर सभेमध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या तोंडातून किती वेळेस ऐकलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जाणून बुजून शरदचंद्र पवार साहेब घेण्याचं टाळतात. त्याच्या मागे कारण वेगवेगळे असू शकतात. त्याच्या मागे कारण हे असू शकतात की त्यांच्या स्वतःच्या पार्टीच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये औरंगजेबाला सुफी संत म्हणून उच्चारणा करण्यात आली आहे. हो, औरंगजेब हा सुफी संत होता की हा आक्रांत होता, ज्यांनी हिंदू या धर्मावरती जजियासारखा कर लावला, ज्यांनी हिंदू बहिणींचे किंवा यांचे लेकरांचे प्राण गेले, महाराष्ट्रावरती आक्रांत करून आला. महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, त्यांनी धर्मासाठी लढा दिला, सुप्रीम सॅक्रिफाईस दिलं आणि त्या औरंगजेबाला त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही सुफी संत म्हणता. हे कशा प्रकारचे महाराजांचे विचार तुम्ही समोर चालवलेत? याच्याबद्दल कोणी विचारणार आहेत का? नाही, बिलकुल नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही पवार साहेबांच्या राजकारणाचे पॅटर्न बघा. तुम्हाला आठवत असेल की छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे आपले, तर छत्रपती संभाजीराजे यांना जेव्हा प्रेसिडेन्शियल नॉमिनी म्हणून राज्यसभेवर पाठवण्यात आलं, तेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांना अंगवस्त्र घालण्यासाठी गेले. तेव्हा शरदचंद्र पवार साहेबांची तुम्ही कमेंट ऐकली का? तर छत्रपती संभाजी महाराजांवरती शरद पवारांनी कमेंट केली की आता पेशवे हे अंगवस्त्र राजांना देऊ लागले आहेत. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? ही कमेंट छोटीशी आहे, पण याच्यातून जातीवादाचं जहर किती पसरवण्यात येतं, की किती गोपनीय जहज हे हळूहळू लोकांच्या मनामध्ये टाकण्यात येतं, याचा प्रयत्न किती सूक्ष्म प्रकारे करण्यात येतो हे तुम्ही जाणून घ्या मित्रांनो. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे एवढा मोठा आदर तुम्ही करता, तर छत्रपती उदयनराजे भोसले जे साताऱ्याचे खासदार होते, त्यांना पाडण्यासाठी दिवस रात्र प्राण कुणी लावला? साताऱ्याच्या सभेमध्ये पाण्यात उभे राहून तुम्ही सभा घेतली आणि छत्रपती उदयनराजे यांचा पराभव कसा होईल याची तुम्ही काळजी घेतली. तेव्हा छत्रपतींचा मान कुठे गेला होता? हा प्रश्न शरदचंद्र पवार साहेब यांना कोणी विचारणार आहे का? मित्रांनो, ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचे मोर्चे सुरू झाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणं हा त्यांचा अधिकार सुद्धा आहे. पण ज्या व्यक्तीने हे मोर्चाच्या मागे जे धोरण आखलंय, नक्कीच मोर्चाचे फेस हे गावातून निघणारे सर्वसामान्य कार्यकर्ता मनोज जरांगे पाटील साहेब आहेत. ते सर्वसामान्य घरातून निघले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला एकीकरण म्हणजे एक करण्याचं काम त्यांनी केलं. पण मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जेव्हा शरदचंद्र पवार साहेब आले, तेव्हा शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या कानात सांगितलं की देवेंद्र फडणवीसचं नाव घ्या. देवेंद्र फडणवीस हे तुम्ही ऐकलं असेल, त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस हा शब्द ऐकला असेल आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांना पर्टिक्युलरली टार्गेट करणं सुरू केलं. का? कारण की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं तर परत ते जे जातीचं जहर महाराष्ट्राच्या राजकारणावर पसरवायचं आहे आणि जातीचा तेढ निर्माण करून मतदार आपल्या बाजूने वळवायचे आहेत, त्याच्यामध्ये यश मिळेल. आणि त्याची यश मिळालं सुद्धा. 2024च्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड विजय हा महाविकास आघाडीचा झाला. कशामुळे झाला? असं कोणतं काम तुम्ही केलं ज्याच्यामुळे महाविकास आघाडीचा विजय झाला? नाही. पण जातीय राजकारण करून, आणि जातीय राजकारण ते पण कोणत्या पातळीवरती जाऊन केलं. मनोज जरांगे पाटील सुद्धा एकनाथ शिंदे, अजितदादा पवारांना टार्गेट करत नाहीत. ते टार्गेट करतात कुणाला? देवेंद्र फडणवीसांना. का बरं? कारण की देवेंद्र फडणवीस यांची जात ब्राह्मण आहे. महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण होणं, जसं तामिळनाडूमध्ये ब्राह्मण होणं आज ज्याला म्हणतो की मुश्किल आहे, तामिळनाडूमध्ये कोणी ब्राह्मण होऊ इच्छित नाही, तसं महाराष्ट्र राजकारणामध्ये ब्राह्मण हा एक तुम्ही हे लावून ठेवला आहे. ब्राह्मण द्वेष महाराष्ट्र राजकारणामध्ये पसरवण्याचं काम तुम्ही ह्या छोट्या छोट्या संस्थांकडून असेल किंवा असे जे लोक उभे राहतात त्यांच्याकडून केले. देवेंद्र फडणवीसांना जातीवरून टीका करणं, भामनी कावा म्हणणं, भामनाचा दिमाग म्हणणं आणि त्याच्यावरून टीका करणं, याच्यावरून लक्षात येते की फक्त आणि फक्त एकच उद्देश या गोष्टीचा आहे, तो म्हणजे जातीचं तेढ निर्माण करून
येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रचंड यश मिळवणं. अहो तुम्हाला यश मिळेल सुद्धा. महाराष्ट्राच्या मणिपूर होण्याच्या गोष्टी करणारे साहेब तुम्हाला यश मिळेल सुद्धा, पण ते यशाचं करणार काय याचा विचार नक्कीच व्हायला हवा. आणि माझा समाज हा जो आज आरक्षणासाठी मागणी करतोय, ज्या व्यक्तीकडे आशा लावून आम्ही बघतो, आरक्षणासाठी आम्ही बघतोय की हा व्यक्ती आम्हाला आरक्षण मिळवून देईल, तो व्यक्ती शरदचंद्र पवार साहेब यांच्या वागण्यावरून जर अशा काही सोमट्या फिरवत असेल तर मराठा समाज हा माझा जागा कधी होईल याच्याबद्दल सुद्धा विचार करायला हवा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.